नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण शासन कारभारातील सचोटी आणि लोकप्रशासनातील नीतिशास्त्र हा टॉपिक अभ्यासत होतो. ठीक आहे. त्यामध्ये आपण नैतिक शासन सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत हे पाहत होतो. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला काय काय पाहिलं, तर जो काही सार्वजनिक सेवेचा पुरवठा आहे तो चांगला कसा करता येईल, चांगला कसा केला जावा या गोष्टी बघितल्या. त्यानंतर सार्वजनिक निधीचा वापर, विनियोग हा कसा चांगला करता येईल, कोणत्या तत्वांच्या आधारे केला जावा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, उपाययोजना काय आहेत, या बाबी आपण बघितल्या. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण नागरिकांची सनद म्हणजे काय हे पाहणार आहोत. हा आपल्या सिलेबसमध्ये थेट मेन्शन असलेला टॉपिक आहे, सिटीजन चार्टर, नागरिकांची सनद. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सिटीजन चार्टर. ठीक आहे. याच्यावरती थेट प्रश्न येत असतात. 2024च्या मेन्सला नागरिकांची सनद यामध्ये समस्या काय आहेत आणि उपाययोजना काय आहेत हा GS2 ला प्रश्न आलेला. म्हणजेच GS2 च्या दृष्टिकोनातून सुद्धा नागरिकांची सनद हा टॉपिक महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही नीट समजून घ्या. ठीक आहे. तर नागरिकांची सनद म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये जाता तिथे एक असा फलक राहतो. ठीक आहे. त्या फलकावरती काही गोष्टी दिलेल्या असतात की त्या सरकारी कार्यालयाचं विजन स्टेटमेंट काय आहे, त्या सरकारी कार्यालयाचं मिशन स्टेटमेंट काय आहे, या बाबी दिलेल्या असतात. आणि त्या सरकारी कार्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणा किंवा त्या संबंधीचं मूल्य म्हणा किंवा त्या संबंधीची मानके म्हणा, या बाबी दिलेल्या असतात. की जसं की ही 1 नंबरची सेवा आहे, त्यासाठीचं शुल्क काय आहे. ठीक आहे. त्यासाठीची कागदपत्र कोणती आहेत, त्यासाठीचा लागणारा कालावधी काय आहे, शुल्क असेल, कालावधी असेल, त्यासाठीचं स्टँडर्ड त्या सेवेचं, या गोष्टी दिलेल्या असतात. इथं दुसरी सेवा, तिसरी सेवा. ठीक आहे. या बाबी दाखविणारा एक दस्तावेज असतो आणि त्यानंतर त्याखाली एक गाऱ्हाणी निराकरण यंत्रणा असते, गाऱ्हाणी निवारण. तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर तक्रार तुम्ही कुठे केली पाहिजे, या बाबी इथे दिलेल्या असतात. ठीक आहे. आणि ग्राहकांकडून अपेक्षा काय आहेत, ग्राहकांकडून अपेक्षा म्हणजे ग्राहकांनी द्यायची, सबमिट करायचे डॉक्युमेंट्स वगैरे म्हणजे कागदपत्र वगैरे, दस्तावेजांची यादी, या बाबी देणारा जो काही फलक असतो त्याला आपण नागरिकांची सनद असं म्हणतो. ठीक आहे. नागरिकांची सनद म्हणजे काय, सेवा पुरवठादारानं, जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यानं दिलेलं एक लिखित स्वरूपाचं घोषणापत्र असतं. ठीक आहे. आपण काय म्हणू शकतो, नागरिकांची सनद म्हणजे काय, तर एक लिखित घोषणापत्र सेवा पुरवठादाराने दिलेले लिखित स्वरूपाचे घोषणापत्र की ज्यामध्ये सेवा पुरवठादार देत असलेल्या सेवेची गुणवत्ता, तिची क्वालिटी असेल, तिचं स्टँडर्ड्स म्हणजेच मानके, ते सेवा पुरविण्यासाठी लागणारा कालावधी, याबाबतची संस्थेची वचनबद्धता असते, कमिटमेंट. आणि मग हे जे काही दस्तावेज आहे लिखित स्वरूपाचं घोषणापत्र, त्याला आपण नागरिकांची सनद असं म्हणतो. ठीक आहे. क्लिअर आहे. नागरिकांची सनद म्हणजे काय, की सेवा पुरवठादारानं दिलेलं एक लिखित घोषणापत्र ज्यामध्ये त्या कार्यालयाद्वारे, त्या संस्थेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवा पुरवठ्याशी संबंधित सेवेची गुणवत्ता, सेवेची मानके, सेवेची कालमर्यादा, या संबंधी त्या संस्थेची वचनबद्धता असते. आणि या बाबीला किंवा या दस्तऐवजाला आपण नागरिकांची सनद असं म्हणतो. म्हणजेच काय, हे एक प्रकारे सरकारचं लोकांप्रतीचं उत्तरदायित्व दर्शवणारा दस्तावेज आहे. सरकारचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व. ठीक आहे. काय म्हटलं आहे त्याला, सरकारचं लोकांप्रतीचं, नागरिकांप्रतीचं उत्तरदायित्व दर्शविणारा दस्तावेज. याला आपण नागरिकांची सनद असं म्हणत असतो. म्हणजे त्याचा हेतू काय असतो, की नागरिकांना ज्या काही सेवा सुविधा पुरवायच्या त्या योग्य सेवा सुविधा पुरविण्यासाठी
नागरिकांची सनद हा एक महत्वाचा पुढाकार आहे. नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधा योग्य स्वरूपात पुरविल्या जाव्यात. आपण जे मागे बघितलं की नागरिकांना सरकारकडून होणारा सेवा पुरवठा त्याची गुणवत्ता ही निम्न स्वरूपाची, सुमार स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. पण ते सुधारण्यासाठी काय आहे? नागरिकांची सनद. ठीक आहे. मग या नागरिकाच्या सनदेला म्हणजे ते सरकारी कार्यालयांच्या बाहेर ते फलक असतात, मात्र तिला कायदेशीर पाठबळ असतं का? तर काही राज्यांमध्ये कायद्याचं पाठबळ आहे, काही राज्यांमध्ये यासंबंधी कायदे अजून करण्यात आलेले नाहीयेत. म्हणजेच कायदे हे अजून विधेयकाच्याच स्वरूपात ताटकळत पडलेले आहेत, त्याला अजून मंजुरी मिळालेली नाहीये. आपल्याला कर्नाटक राज्याच्या बाबतीत पाहता येतं की कर्नाटकने ही जी काही नागरिकांची सनद आहे, या नागरिकांच्या सनदेला कायद्याचं पाठबळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासंबंधी त्यांनी सकल योजना, सकल कायदा राबवलेला आहे. ठीक आहे. की या सकल कायद्याद्वारे, सकल योजनेद्वारे नागरिकांना एका निश्चित कालावधीत, निश्चित कालमर्यादित योग्य त्या मानकांची, योग्य गुणवत्तेची सेवा पुरविणं हे सरकारी कार्यालयांवर बंधनकारक आहे कायद्यानं. म्हणजेच नागरिकांनी एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या कामासाठी अर्ज केला तर त्या अर्जाची स्थिती काय आहे हे नागरिकांना SMS द्वारे कळतं. त्यांना त्यांच्या फाईल ट्रॅक करता येतात आणि त्यानंतर जर का निश्चित कालावधीत त्या सरकारी कार्यालयाला नागरिकांना सेवा पुरविता आली नाही तर त्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद सुद्धा या सकल योजनेमध्ये आहे. नागरिकांना नुकसान भरपाई दिली जाते. ठीक आहे. जर सेवा मिळायला विलंब झाला, वेळ लागला तर. मग या गोष्टी आहेत. काही राज्यांनी अजून त्यासंबंधीचे कायदे केलेले नाहीयेत. मग हा जे काही लोकसेवा हमी कायदे आहेत, कोणते कायदे? लोकसेवा हमी कायदे. जे लोकांना दिली जाणारी सेवा जी आहे त्याबाबत लोकांना गॅरंटी हवी, त्यासंबंधीचे कायदे, लोकसेवा हमी कायदे. हे कायदे नागरिकांच्या सनदला कायद्याचं पाठबळ पुरवण्याचं काम करतात आणि मग नागरिकांची सनद हिची अंमलबजावणी काटेकोरपणे करणं हे कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक होऊन जातं. ठीक आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग ही जी काही नागरिकांची सनद आहे हे लिखित घोषणापत्र आहे. हे जे आपण बघितलं याचे महत्वाचे काही घटक असतात, याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात. कोणत्या? आपण इथंच लिहूयात म्हणजे तुम्हाला समजेल. की काही गोष्टी म्हणजे नागरिकांचे सनद याच्यामध्ये 4 मुख्य घटक असतात की ते 4 घटक असलेच पाहिजेत. नागरिकांच्या सनदचे, सिटीजन चार्टरचे 4 मुख्य घटक कोणते असतात? एक म्हणजे त्या संस्थेचं, त्या कार्यालयाचं, त्या विभागाचं विजन स्टेटमेंट आणि मिशन स्टेटमेंट. ठीक आहे. त्या संस्थेचं विजन स्टेटमेंट म्हणजे ध्येय विधान, त्याला आपण काय म्हणू शकतो की ध्येय विधान आणि धोरण विधान, मिशन स्टेटमेंट, या गोष्टी दिलेल्या असतात. विजन आणि मिशन त्या कार्यालयाचं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट या दस्तऐवजामध्ये असते ती म्हणजे सेवांची यादी दिली जाते की त्या कार्यालयाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवा काय आहेत, त्या सेवांची यादी, त्यासोबत त्या सेवांची स्टँडर्ड्स म्हणजे मानके दिले जातात, त्या सेवांची गुणवत्ता काय असेल आणि ती सेवा पुरविण्यासाठी आकारला जाणारा शुल्क काय असेल. ठीक आहे. या बाबी, मानके आणि कालावधी एक, या बाबी त्या दस्तऐवजामध्ये मेन्शन करणं आवश्यक असतं. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर यासोबतच या दस्तऐवजामध्ये गाराणी निवारण यंत्रणा म्हणजे तुम्हाला जी सेवा हवी आहे ती जर त्या कालावधीत, त्या शुल्कामध्ये नाही मिळाली तर तुम्ही तक्रार कुठं करायची या संबंधीच्या गोष्टी, गाराणी निवारण यंत्रणा या संबंधीची माहिती या दस्तऐवजामध्ये देणं गरजेचं असतं. क्लिअर. त्यानंतर यामध्ये चौथा महत्वाचा आणि मुख्य घटक असतो तो म्हणजे त्या कार्यालयानं ती जे वेगवेगळ्या सेवा पुरवते त्या सेवेचे लाभार्थी असणारे ग्राहक, नागरिक जे आहेत त्यांच्याकडून अपेक्षा काय आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की ग्राहकांकडून अपेक्षा, मग त्यामध्ये ग्राहकांनी कोणते कागदपत्र पुरवावेत, दस्तावेज कोणते पुरवावेत, त्यानंतर काय म्हणूयात की त्यासोबतच त्यांचे पात्रतेचे निकष काय आहेत, त्यांना एखाद्या योजनेचा लाभार्थी व्हायचं असेल तर त्याचे पात्रतेचे निकष, या बाबी या दस्तऐवजात दिलेले असतात. हे 4 मुख्य घटक आहेत की जे नागरिकांची जी सनद आहे त्यामध्ये असलेच पाहिजेत. की ध्येय आणि म्हणजे विजन स्टेटमेंट आणि धोरण विधान
की त्या संस्थेचा कार्यालयाचा उद्देश काय आहे. त्या बाबी त्या दस्तऐवजावरती दिलेली हवेत. ती लिखित दस्तऐवज आहेत. सेवांची यादी, मानके, कालावधी, शुल्क दिलं पाहिजे. त्यासंबंधी गाऱ्हाणे निवारण किंवा निराकरण यंत्रणा असली पाहिजे आणि ग्राहकांकडून त्या कार्यालयाच्या अपेक्षा काय आहेत, ग्राहकांनी कोणती डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं आहे, ग्राहकांची पात्रता काय असली पाहिजे, या बाबी देणारा हा लिखित दस्तावेज असतो. त्याला आपण नागरिकांची सनद असं म्हणतो. क्लिअर? काय आहे नागरिकांची सनद म्हणजे? ही सेवा पुरवठादारांना दिलेली लिखित घोषणापत्र की ज्यामध्ये सेवा पुरवठ्याशी संबंधित गुणवत्ता, मानके, कालावधी या संबंधित त्या कार्यालयाची त्या संस्थेची वचनबद्धता दिलेली असते. क्लिअर आहे? सरकारचं लोकांप्रतीचं उत्तरदायित्व दर्शविणारा दस्तावेज एक प्रकारे त्याला आपण नागरिकांची सनद असं म्हणतो. क्लिअर? ठीक आहे, या बाबी आहेत. त्यानंतर आपण कर्नाटक राज्याचं उदाहरण यामध्ये बघितलं. त्यानंतर यासंबंधी एक सेवोत्तम मॉडेलचा वारंवार उल्लेख होत असतो. आपण मागच्या लेक्चरला हे सेवोत्तम मॉडेल काय आहे त्याचे मुख्य 3 स्तंभ बघितले होते. काय आहे सेवोत्तम मॉडेल? की सेवा आणि उत्तम जे सरकार नागरिकांना जो वेगवेगळ्या स्वरूपाचा सेवा पुरवठा करत असतं त्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. काय? एक नागरिकांची सनद, त्यातून नागरिकांचं सबलीकरण होणार आहे. दुसरं गाऱ्हाणे निवारण यंत्रणा, त्यातून नागरिकांचं समाधान होणार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सेवा पुरवठ्याशी संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांची क्षमता बांधणी करणं. या तिन्ही गोष्टींतून जो काय सेवा पुरवठा आहे तो सुधारत असतो, त्याची गुणवत्ता सुधारत असते, लोकांना चांगल्या सेवा पुरवत असतात. मग हा जो काय सेवा पुरवठ्याशी संबंधित हे सेवोत्तम मॉडेल आहे की सरकारी कार्यालयांद्वारे, विभागांद्वारे नागरिकांना ज्या सेवा पुरवण्यात येतात त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आपण सेवोत्तम मॉडेलचा आधार घेऊ शकतो. मग या 3 निकषांच्या आधारे जर का ते सरकारचं कार्यालय नागरिकांना तिन्ही सेवा पुरवित असेल, की काय म्हणूयात की नागरिकांची सनद आहे तिची व्यवस्थित अंमलबजावणी करत आहे, गाऱ्हाणे निवारण यंत्रणा आहे तीही व्यवस्थित काम करत आहे, आणि जे काही सेवा पुरवठादार करणारे लोकसेवक आहेत त्यांची देखील क्षमता बांधणी केलेली आहे. मग अशा वेळेस त्या कार्यालयांना आपण रँकिंग देणं किंवा सरकारच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये या 3 निकषांच्या आधारे तुलना करणं, ठीक आहे, आणि त्यातून निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देणं यासाठी सेवोत्तम मॉडेल काम करत असते. क्लिअर आहे? मग या सेवोत्तम मॉडेलची काही तत्व आहेत. सेवोत्तम म्हणजे काय? सेवा आणि उत्तम. मग याची तत्व काय आहेत? आपल्या नोट्समध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. पहिलं तत्व आहे ते म्हणजे गुणवत्ता, म्हणजे सेवेची गुणवत्ता असली पाहिजे, क्वालिटी असली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की सेवोत्तम मॉडेलचे 3 मुख्य स्तंभ आहेत. कोणते? एक नागरिकांची सनद, दुसरी महत्वाची गोष्ट काय? गाऱ्हाणे निवारण यंत्रणा, आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे बाब, की जे काही सेवा पुरवठादार आहेत त्यांची क्षमता बांधणी. या 3 बाबींच्या आधारे सरकारच्या वेगवेगळ्या कार्यालयांची सेवा पुरवठा कशी आहे तिचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. त्यासंबंधीचं हे सेवोत्तम मॉडेल आहे. क्लिअर? मग ह्या सेवोत्तम मॉडेलचे काही तत्व आहेत की गुणवत्ता, सेवा पुरवठा जो होत आहे त्या सेवा पुरवठ्याची गुणवत्ता ही सुधारली पाहिजे. तुम्ही आरटीआयच्या माध्यमातून जी माहिती देत आहात त्याऐवजी ती माहिती तुम्ही डिजिटल आरटीआयच्या माध्यमातून दिली तर मग नागरिकांना ती माहिती वाचणं सोपी जाते. ठीक आहे, त्यांना ती ठळक दिसते, म्हणजे सेवेची गुणवत्ता सुधारवली पाहिजे. दुसरी महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे निवड, चॉईस, की नागरिकांना केवळ एकच सेवा न देणं तर सेवेचे वेगवेगळे पर्याय खुले ठेवणं, की नागरिक त्यांच्या सोयीनुसार मग चॉईस करू शकतात. की नागरिकांना एलपीजीचं कनेक्शन हवं आहे, मग त्यांना तो एलपीजीचा सिलेंडर, गॅसची टाकी द्यावी, की त्यांना नळ जोडणीद्वारे, पाईपलाईनद्वारे तो त्यांनी एलपीजी घ्यावा, ही चॉईस नागरिकांकडे असायला हवी. क्लिअर आहे? हे चॉईस हे दुसरं महत्वाचं तत्व आहे. नागरिकांना जिथं शक्य आहे तिथं चॉईस, पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यानंतर तिसरी महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे की मानके, स्टँडर्ड्स, जी काय सेवा पुरवली जाणार आहे ती योग्य स्टँडर्डची असणं गरजेचं आहे. योग्य मानकांची पूर्तता करणं. हे सरकार नागरिकांना जलपुरवठा करत आहे, मात्र जर का खराब पाणी पुरवठा करत असेल तर त्यातून नागरिकांचं आरोग्य खराब होणार आहे. ठीक आहे, मग आरोग्य बिघडणार आहे. हे जर होऊ द्यायचं नसेल तर सरकारनं नागरिकांना करत असलेला जलपुरवठा हा चांगला असला पाहिजे, म्हणजे सेवेची मानकं देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढलं तत्व आहे ते म्हणजे मूल्य. मूल्य म्हणजे काय? व्हॅल्यू. म्हणजेच काय?
की सरकार नागरिकांना जो वेगवेगळ्या स्वरूपाचा सेवा पुरवठा करत असतं त्यासाठी पैसा कुठून येतो? जनतेच्या खिशातून. जनता कर स्वरूपामध्ये सरकारला पैसा देत असते. मग जनतेच्या करदात्यांच्या पैशाचं मूल्य राखलं जाईल या स्वरूपानं लोकांना सरकारनं सेवा पुरवल्या पाहिजे. ठीक आहे. सुमार दर्जाच्या सेवा नव्हे, लोक कर स्वरूपात एवढा पैसा देत आहेत तर लोकांना देखील त्या बदल्यात चांगल्या सेवा मिळणं गरजेचं आहे. हे मूल्य हे तत्व सांगतं. त्यानंतर पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे काय? की सरकार जे काही धोरणं आखतोय, सेवा पुरवते यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. संपूर्ण कार्यप्रणालीमध्ये जे गाऱ्हाणे निराकरण यंत्रणा आहे त्यामध्ये सुद्धा पारदर्शकता असणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्तरदायित्व. पारदर्शकतेला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? ट्रान्सपरन्सी. आणि उत्तरदायित्वाला अकाउंटेबिलिटी. ठीक आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय? जे अधिकारी, जे संस्था ह्या सेवा पुरवित आहेत त्या सेवा पुरवण्याशी संबंधित काही तक्रारी असतील तर त्या अधिकाऱ्यांना, त्या सरकारी कार्यालयांना आपण उत्तरदायी, जबाबदार धरलं पाहिजे. ठीक आहे. आणि सर्वात शेवटची आणि महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे की लोकसहभाग. लोकांचा सहभाग. ही धोरण आखणी करत असताना, ही जी काही नागरिकांची सनद आहे ही आखत असताना लोकांचा सहभाग गरजेचा आहे. ठीक आहे. या सेवोत्तम प्रारूपमध्ये या लोकसहभागाला देखील महत्व दिलेलं आहे. की धोरण ठरवत असताना जे काही त्याचे भागधारक असणार आहेत त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी विचारविनिमय करूनच निर्णय घेतले गेले पाहिजे. ठीक आहे. क्लिअर आहे? सेवोत्तम मॉडेल काय आहे? मग हे सेवोत्तम मॉडेल काय आहे? तर हे जे काही वरचे आपण सेवोत्तम मॉडेलचे 3 मुख्य स्तंभ बघितले, हे 3 मुख्य स्तंभ आणि ही जी काय तत्व आहेत, ही तत्व या आधारे सरकारी कार्यालय जे वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा पुरवितं त्या कामगिरीचं, सेवा पुरवण्याच्या कामगिरीचं मूल्यांकन केलं जातं, इव्हॅल्युएशन. आणि त्या आधारे त्या कार्यालयाची क्षमता ठरवली जाते की ती कोणत्या स्वरूपाच्या सेवा पुरवित आहे, किती गुणवत्तेच्या. ठीक आहे. आणि त्या आधारे आपण मग सरकारचे जे वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशनला चालना देत असतो. निरोगी स्पर्धेला चालना दिली जाते. क्लिअर आहे इथपर्यंत? मग या ही जी काही सेवा पुरवठा आहे, नागरिकांची सनद आहे, यामध्ये गांधीजींचा विचार असल्याचं मी तुम्हाला मागच्या लेक्चरलाही सांगितलेलं. मग गांधीजींचा तो विचार काय आहे? की गांधीजी काय म्हणतात की ग्राहक हा महत्वाचा आहे. तुम्ही उत्तरामध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. गांधीजींच्या विचारांची प्रेरणा. गांधीजींचा विचार काय आहे की ग्राहक जो आहे तो तुमच्या कामात व्यत्यय नाहीये. ठीक आहे. तो तुम्हाला कामाची संधी देत आहे आणि त्यामुळे ग्राहकासाठी तुम्ही काम करून त्याच्यावर उपकार करत नसून तो तुम्हाला कामाची संधी देतो. म्हणजेच तो तुमच्यावर एक प्रकारे उपकृत होत आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्याचे आभार मानायला हवेत. पण त्याचप्रमाणे सरकारनं, सरकारी कार्यालयाने देखील नागरिकांना सेवा पुरवठा करत असताना हा भाव ठेवणं गरजेचं असल्याचं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि हा विचार कुठं ना कुठं सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारणं असेल, चांगली कार्यसंस्कृती ठेवणं असेल किंवा सार्वजनिक निधीचा विनियोग चांगल्या पद्धतीने करणं असेल किंवा नागरिकांची सनद या भागे असल्याचं आपण म्हणू शकतो किंवा त्यासाठी तसा युक्तिवाद देऊ शकतो. मग ही जी काही नागरिकांची सनद आहे तिचं महत्व काय आहे? नागरिकांच्या सनदचं महत्व, सिटीझन चार्टरचं इम्पॉर्टन्स काय आहे? नागरिक सनद जी आहे किंवा नागरिकांची सनद तिचं इम्पॉर्टन्स काय आहे? जी काही वरची आपण तत्व बघितली कोणती? ही की गुणवत्ता, म्हणजे सेवा पुरवठ्यामध्ये गुणवत्ता आणणं, नागरिकांना निवड उपलब्ध करून देणं, सेवेची मानके निश्चित करणं, ती जपणं, लोकसहभाग वाढवणं, मूल्य, लोकांचा करदात्याच्या पैशातून या सेवा पुरवत आहेत. मग ते मूल्य जपलं पाहिजे, त्या स्वरूपाच्या सेवा पुरवल्या पाहिजेत. पारदर्शकता, उत्तरदायित्व. मग या सगळ्या बाबी मूल्य म्हणून आपण देऊ शकतो. क्लिअर? ही जी काही तत्व आहेत ही तत्व, उपरोक्त तत्व आपण मूल्य म्हणून देऊ शकतो. या व्यतिरिक्त अजून बाकीच्या कोणत्या गोष्टी आपण महत्वामध्ये सांगू शकतो की आपल्याला जर नैतिक शासन सुनिश्चित करायचं असेल, नैतिक शासन, सुशासन, नैतिक शासन किंवा सुशासन स्थापित करण्यासाठी ही नागरिकांच्या सनदची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे अजून काय होणार आहे? जर नागरिकांची सनदची काय म्हणतात की प्रभावी परिणामकारक अंमलबजावणी झाली तर शासन कारभारामध्ये पारदर्शकता येणार आहे. बरोबर. उत्तरदायित्व सुनिश्चित होणार आहे कारण की गाऱ्हाणे निराकरण यंत्रणा असणार आहे.
त्यामध्ये स्पष्टपणे दिलं जाईल की तुम्हाला जर त्या स्वरूपाची सेवा त्या निश्चित कालमर्यादेत नाही मिळाली तर तुम्ही तक्रार कुठे करायची आहे, ती निश्चितच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असणार आहे. मग वरिष्ठ अधिकारी त्या कनिष्ठ अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व सुनिश्चित करून घेणार आहेत नागरिकांची तक्रार त्या संबंधीची आल्यावरती. क्लिअर आहे? मग याच्यामुळे काय होणार आहे अजून, की नागरिकांना जो काही सेवा पुरवठा होत आहे त्या सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारणार आहे. ठीक आहे, गुणवत्ता सुधारणार आहे, जी आपण तत्व बघितली त्यानुसार. यामुळे मग भ्रष्टाचाराचा स्कोप कमी होणार आहे, म्हणजे भ्रष्टाचार कमी होऊ शकेल. त्यानंतर यामुळे नागरिक समाधान होतील सरकारच्या कामावरती, आणि नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये जो ट्रस्ट डेफिसिट आहे, विश्वास तूट, तो भरून निघणार आहे. ठीक आहे, नागरिक आणि सरकार किंवा प्रशासन यांच्यातील जी विश्वास तूट आहे ती कमी होणार आहे. त्यानंतर असे जनरल पॉईंट आपल्याला मेन्सला लिहायचे राहतात, जे तुम्हाला सुचत आहेत तुमच्या कॉमन सेन्स नुसार. त्यानंतर काय म्हणू शकता अजून, की प्रभावी गाराने निराकरण तंत्र असेल, त्यामुळे नागरिक हे समाधानी होऊ शकतील. लोकांचा सहभाग असेल तर नागरिकांचं सबलीकरण होणार आहे. नागरिकांचं सबलीकरण होऊन लोकांच्या सहभागातून आपली लोकशाही ही अधिक दृढ होणार आहे, अधिक प्रगल्भतेच्या दिशेनं जाणार आहे, असंही आपण म्हणू शकतो. अजून की याद्वारे बॉटम अप उत्तरदायित्व सुनिश्चित होत आहे. बॉटम अप, बॉटम अप म्हणजे काय, खालून वर. बॉटम अप अकाउंटेबिलिटी म्हणजेच थेट लोकांकडून, लोक खालच्या पातळीला आहेत ना, पण लोकांकडून सरकारी कार्यालयांची, सरकारी अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व सुनिश्चित होत आहे. आणि खूप महत्वाचं आहे, आपण वारंवार उल्लेख करत आहोत, सोशल ऑडिट असेल, थेट लोकांकडून गोष्टी, किंवा बॉटम अप अप्रोच असेल, धोरण आखणी करताना असेल, किंवा उत्तरदायित्व सुनिश्चित करताना असेल, लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. कारण की लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या सेवेर्थ काहीतरी योजना आहेत, आणि त्यात जर लोकांना सहभागी करून घेतलं तर त्या योजनांचा, त्या कार्यालय त्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करण्याच्या शक्यता ह्या कमी होतात. त्यामुळे स्थानिकांना, लाभार्थ्यांना आपल्याला योजनेमध्ये सहभागी करून घेणं हे जास्त गरजेचं आहे. क्लिअर आहे? मग हे आपण महत्व म्हणून सांगू शकतो. मग याच्यापुढे सेवोत्तम मॉडेल काय आहे ते आपण बघितलं, त्याचं महत्व बघितलं. मग आता ही जी काही नागरिकांची सनद आहे त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कोणत्या समस्या येतात, अडथळे येतात? मला वाटतं हाच प्रश्न 2024च्या युपीएससीच्या मुख्य परीक्षेला आलेला. ठीक आहे, आणि या संबंधीचा माझा कंटेंट ऑलरेडी प्रिपेअर असल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर मी अवघ्या 5 मिनिटात लिहिलेलं. मग ह्या गोष्टी कधी शक्य होतात, की ज्यावेळेस तुमचा ऑलरेडी सगळ्या गोष्टी कंटेंट प्रिपेअर आहे. त्यामुळं सिलेबसमध्ये मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं असेल, की जे 20 प्रश्न मुख्य परीक्षेला येतात एका पेपरला सामान्य अध्ययनाच्या, त्यातले जवळपास 12 ते 13 प्रश्न हे थेट आपल्या अभ्यासक्रमावर येत असतात. त्यामुळे अभ्यासक्रमातील प्रत्येक मुद्द्याची व्यवस्थित तयारी करणं हे खूप गरजेचं असतं. ठीक आहे, आणि त्यानंतर जे काही 7-8 प्रश्न असतील त्यातले पुढले 4-5 प्रश्न हे सिलेबसच्याच टॉपिकवर असतात, पण थोडेसे रॅन्डम टाईप असतात. आणि 2-3 प्रश्न जे असतात, 1-2 प्रश्न, ते खूपच जास्त रॅन्डम किंवा अनकन्व्हेन्शनल स्वरूपाचे असतात. त्याच्यावरची आपल्याला जास्त माहिती नसते. त्यातही आपण मग ह्या 1-2 प्रश्नात काहीतरी डायग्राम वगैरे काढून काहीतरी तर्क मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण मात्र ही जी काही 12-13 प्रश्न आहेत ती आपली अगदी व्यवस्थितरित्या लिहून झाली पाहिजे. ठीक आहे, आणि हे 4-5 प्रश्न हे सुद्धा आपल्याला ऍव्हरेज लिहावे लागतात. आणि या 1-2 प्रश्नांमध्ये देखील आपण 2-3 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो, की एक्झामिनर काहीतरी लिहिलंय, अर्धा 1 मार्क तरी देईल. त्या स्वरूपानं त्या प्रश्नाशी संबंधित काहीतरी बाबी लिहून याव्या लागतात. क्लिअर आहे? या गोष्टी महत्वाच्या. त्या दृष्टीनं आपले हे जे काही सिलेबस मधले टॉपिक आहेत ते तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करणं गरजेचं आहे. क्लिअर? मग ही जी काही नागरिकांची सनद आहे तिची अंमलबजावणी करताना कोणत्या समस्या येतात? नागरिकांची सनद याची अंमलबजावणी करताना काय प्रॉब्लेम्स येतात? सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे काय, की अनेक कार्यालयांनी ही संकल्पना व्यवस्थितरित्या समजूनच घेतलेली नाहीये. आणि त्यामुळे ते काय करतात, की ते कार्यालय, त्या कार्यालयाची क्षमता किती आहे, ती कोणत्या स्वरूपाच्या सेवा किती मर्यादित, किती कालमर्यादित पुरवू शकतं, याचा कोणताही विचार न करता ते काही भपकेबाज उद्दिष्ट देतात. भपकेबाज म्हणजे काय, अवाजवी, जे त्यांना शक्य नाही अशा स्वरूपाची उद्दिष्ट त्या नागरिकांच्या सनदमध्ये ते टाकत असतात. त्यांची क्षमता ही कमी असते. तेवढ्या स्वरूपाच्या सेवा ते पुरवू शकत नाहीत त्या निश्चित कालमर्यादेमध्ये. तरी देखील ते अशा गोष्टी करतात. हे कशामुळे करतात, की वन साइज फिट ऑल अप्रोच, की
त्या कार्यालयाशी संबंधित जे वरिष्ठ कार्यालय असेल, दुसरं कार्यालय असेल, त्यांनी जशीच नागरिकांची सनद आखलेली आहे तशाच स्वरूपाची नागरिकांची सनद ते लोक आखतात. मग त्या कार्यालयाचं हे चुकतंय ना. त्या कार्यालयाने स्वतःच्या क्षमता तपासणं गरजेचं आहे, की आपल्या क्षमता कशा आहेत. त्यानुसार आपण सेवांची कालमर्यादा ठरवणं, त्याची काय म्हणूयात की सगळ्या बाबी ठरवणं, गुणवत्ता वगैरे ह्या सगळ्या बाबी. मग ते कसं कधी ठरवू शकतात व्यवस्थितपणे, ज्यावेळेस ते लोकांना सहभागी करून घेतील. म्हणजे त्याची आखणी जी आहे, ती नागरिकांची सनद, सिटीझन चार्टर जी आहे त्याची आखणी करण्यातच समस्या आहेत. त्याची आखणी व्यवस्थितरित्या होत नाही. मग ही आखणी करत असताना आपल्याला क्षमता विचारात घेणं गरजेचं आहे. जे लाभार्थी ग्राहक असणार आहेत नागरिक, त्यांना त्यांच्याशी विचार विनिमय चर्चा करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जे संस्थेचे कर्मचारी आहेत त्यांना देखील विचारात घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याची आखणी व्यवस्थितरित्या होऊ शकते. ठीक आहे. म्हणजेच काय की नागरिकांची सनद याची आखणी होत असताना व्यापक विचार विनिमय होत नाही, ही समस्या आपण मांडू शकतो. त्यानंतर की अनेकदा काय होतं की नागरिकांची सनदची आखणी करत असताना त्याची जी रचना आहे, ठीक आहे, त्याची जी रचना आहे तिच्यामध्ये जो काय मजकूर लिहिलेला आहे तो मजकूर या गोष्टी क्लिष्ट स्वरूपाच्या असतात, अवघड स्वरूपाच्या असतात. सामान्य नागरिकांना त्या समजत नाहीत आणि त्याच वेळेस काही वेळेस ही जी काय आपण तो दस्तावेज जो बघितला, तो फलक जो बघितला, त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. मग सामान्य नागरिकांना ती भाषा समजत नाही काही वेळेस. मग भाषेच्या अडथळ्याला सामोरं जावं लागतं. हेही आपल्याला समस्या पाहायला मिळत असते. ठीक आहे. त्यानंतर ही जी काही नागरिकांची सनद आहे, मला सांगा तुम्ही सुद्धा याच्याबाबत तेवढे अवेअर होता का? तुम्ही एवढे सुशिक्षित असताना, एवढा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना, मग सामान्य नागरिकांकडून आपण कशी अपेक्षा करू शकतो? म्हणजेच काय की सामान्य जन जे आहे, सामान्य नागरिक जे आहेत, हे नागरिक या नागरिकांच्या सनदविषयी जागरूक नाहीयेत. त्यांच्यामध्ये जागरूकतेचा अभाव आहे. ठीक आहे. ही देखील समस्या आपल्याला पाहायला मिळतात की नागरिक काय म्हणतात की जागरूकतेचा अभाव आहे आणि त्याच वेळेस जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जे सनदी सेवक आहेत, त्यांच्यामध्ये देखील या संबंधी पुरेसं प्रशिक्षण नाही. त्यांच्यामध्ये प्रशिक्षण नाहीये. त्यांच्यामध्ये या संबंधित संवेदनशीलता नाहीये. त्यांचं सेन्सिटायझेशन जे आपण म्हणतो की सामान्य लोकांच्या समस्यांविषयी, गाऱ्हाण्यांविषयी त्यांना संवेदनशील करणं गरजेचं आहे. त्याचा सुद्धा आपल्याला अभाव असल्याचा पाहायला मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर जी काही गाऱ्हाणे निवारण यंत्रणा याच्यामध्ये महत्वाची आहे. गाऱ्हाणे निवारण यंत्रणा म्हणजे काय? ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम ही जी आहे ती बऱ्याचदा अनुपस्थितीत असल्याचं पाहायला मिळतं. ती ऍबसेंट आहे. ती सरकारी कार्यालयांमध्ये नाहीच आणि जिथं जी आहे तिथं सुद्धा त्या कार्यालयांमध्ये सुद्धा ती प्रभावीपणे काम करत नाही. म्हणजेच ती निष्प्रभ स्वरूपाची आहे. ठीक आहे. ही एक समस्या आहे. मग ही गाऱ्हाणे निवारण यंत्रणा आपल्याला कार्यक्षम आणि प्रभावी करण्याची गरज आहे, की जर नागरिकांच्या, ग्राहकांच्या तशा तक्रारी आल्या तर त्या सोडविल्या पाहिजेत आणि नंतर पुढच्या ग्राहकांना तशा समस्यांना सामोरं जावं लागू नये. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून काय प्रॉब्लेम्स बघितले? अजून काय बघू शकतो, की काय म्हणतात की सनदी सेवकांचं पुरेसं प्रशिक्षण झालेलं नाहीये. गाऱ्हाणे निवारणची यंत्रणा आहे तिच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत आणि ही जी काही सेवा पुरवठा आहे, नागरिकांची सनद आहे, या संबंधी नागरिकांचे अनुभव काय आहेत? म्हणजे नागरिकांकडून जो अभिप्राय येणं गरजेचं आहे, तो अभिप्राय जरी आला तरी त्या अभिप्रायाला विचारात घेऊन ही जी काही नागरिकांची सनद आहे तिला अद्ययावत करणं गरजेचं आहे, अपडेट करणं. मात्र ती अपडेट केली जात नाहीये. एकदा बनवली की तशीच ती धूळ खात पडत राहते. ठीक आहे. जरी त्यातली उद्दिष्ट साध्य होत नसली तरी मग नागरिकांच्या अभिप्रायानुसार, नागरिकांच्या गरजानुसार त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे. त्या सुधारणा होत नाहीयेत. त्यानंतर जी काही कार्यालये आहेत ती सुद्धा ते जे काही नागरिकांच्या सनदचे फलक आहेत ते तसेच धूळखाक पडून देत आहेत. त्याचं पालन करण्यामध्ये त्या कार्यालयांना देखील स्वारस्य नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. या गोष्टी होत आहेत आणि वन साइज फिट ऑल हा दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतोय. वन साइज फिट ऑल म्हणजे काय? सगळ्याच कार्यालयांनी सारखीच नागरिकांची सनद आखणं, त्यांची क्षमता वगैरे विचारात न घेता मग या गोष्टी न होणं गरजेचं आहे, की त्यांनी ती आखत असताना स्थानिक घटक काय आहेत, समस्या काय आहेत यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची आणि महत्वाची समस्या आपण म्हणू शकतो, की सर्वच राज्यांमध्ये ही जी काही नागरिकांची सनद आहे हिला कायदेशीर पाठबळाचा अभाव आहे. काही राज्यांनी यासंबंधी कायदे केलेले आहेत आणि कायदेशीर दृष्ट्या या सेवा निश्चित कालमर्यादेत देणं बंधनकारक केलेलं आहे. पण बऱ्याच राज्यांचे कायदे अजून विधेयकाच्या स्वरूपातच प्रलंबित
किंवा लटकत पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. या काही समस्या आपण नागरिकांच्या सणाच्या अंमलबजावणीमध्ये असल्याचं म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की याच्यावरती थेट प्रश्न येणार आहे आणि समस्येच्या अँगलनच प्रश्न येणार आहे. मग या गोष्टी तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये मांडायच्या आहेत. क्लिअर? हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. मग अशा वेळेस आपण काय सुधारणा करणं गरजेचं आहे? आपला वे फॉरवर्ड काय असला पाहिजे? ह्या जर समस्या असतील तर या समस्यांना एक एकला पकडून आपल्याला तिला ॲड्रेस करायचा आहे. ठीक आहे. त्या दृष्टीनेच आपण सगळ्या गोष्टी लिहिणार, की काय आहे, की भपकेबाज आवाजी उद्दिष्ट दिले जातात क्षमता विचारात न घेता. मग आपण काय म्हणू शकतो याच्यावरती सोल्युशन काय असेल, की क्षमता विचारात घेऊन त्यानुसार त्यांनी त्यांच्या नागरिकांच्या सणाची आखणी करावी. दुसरं काय आहे, की आखणी करताना ग्राहक, कर्मचारी यांच्याशी विचार-विनिमय होत नाही. म्हणजेच ते आखणी करत असताना व्यापक विचार-विनिमय व्हावा. त्यानंतर पुढली समस्या काय? रचना, मजकूर अवघड आहे, क्लिष्ट आहे, इंग्रजी भाषा. मग स्थानिक घटक लक्षात घ्यावेत. ठीक आहे. स्थानिक लोकांना समजेल अशा स्वरूपात सोप्या भाषेमध्ये नागरिकांच्या सणाची आखणी केली जावी. इंग्रजी भाषेचा वापर त्यात टाळण्यात यावा. त्यानंतर जागृतीचा अभाव आहे. तर जे नागरी समाजाच्या संघटना आहेत, एनजीओ वगैरे त्यांना सहभागी करून नागरिकांना नागरिकांच्या सनदविषयी, लोकसेवा हमी हक्क कायद्यांविषयी जागरूक करणं गरजेचं असल्याचं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढला प्रॉब्लेम काय? सनदी सेवकांमध्ये प्रशिक्षण नाही, संवेदनशीलता नाहीये, तर त्यांना पुरेसं प्रशिक्षण देण्यात यावं. त्यांना या नागरिकांच्या सनदविषयी जागरूक करण्यात यावं. ठीक आहे. आणि त्याद्वारे आपण काय म्हणू शकतो की सेवोत्तम मॉडेलच्या आधारे या कार्यालयांची जी काही सेवा पुरवठा आहे तिचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर की ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम जे आहे, गाऱ्हाणी निवारण यंत्रणा ही अनुपस्थित आणि निष्प्रभ असल्याचं पाहायला मिळतं. मग तिला अधिक प्रभावी करण्यात यावं. तिला गांभीर्यानं घेतलं जावं. नागरिकांनी जर तक्रारी केल्या तर त्या तक्रारींचं निवारण करण्यात यावं आणि तशाच तक्रारी पुढे भविष्यात येऊ नयेत यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. पुढं नागरिकांकडून जो अभिप्राय आहे तो येत नसतो किंवा आला तरी तो विचारात घेतला जात नाही. मग नागरिकांचा अभिप्राय विचारात घ्यावा आणि त्यानुसार ही जी काही नागरिकांची सनद आहे तिला वेळोवेळी अद्ययावत अपडेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सर्वच राज्यांमध्ये त्याला कायदेशीर पाठबळ नाहीये. म्हणजे विधेयकाच्या स्वरूपात प्रलंबित असलेले काय म्हणतात की हे जे काही कायदे आहेत प्रलंबित अजून ते कायदे झालेले नाहीत. विधेयकाच्या स्वरूपात लटकत राहिले आहेत. मग त्याला मंजुरी देणं गरजेचं आहे आणि नागरिकांना थेट कायदेशीर हक्क हा लोकसेवा हमी हक्क देणं गरजेचं आहे, की जी सेवा नागरिकांना मिळणं कायद्यानं बंधनकारक राहणार आहे, की निश्चित कालावधीत ती सेवा मिळाली पाहिजे. नागरिकांना उगाच लटकत ठेवता कामा नये. या बाबी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. मग आपल्या नोट्समध्ये आपण काय उपाययोजना दिलेल्या आहेत वे फॉरवर्ड म्हणून, की आपण जो सेकंड ERC आहे, दुसरा प्रशासनिक सुधारणा आयोग, त्यांनी ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत, की दुसऱ्या प्रशासनिक सुधारणा आयोगाने वेगवेगळे रिपोर्ट्स काढले. आपण चौथा रिपोर्ट बघितला होता, की एथिक्स इन गव्हर्नन्स म्हणजे शासन कारभारात नीतिशास्त्र. त्यामध्ये त्यांनी सनदी सेवेची काही पायाभूत मूल्य सांगितलेली. त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या. किंवा आचारसंहिता, नीतितत्व संहिता जी आहे त्या संबंधीच्या बाबी मंत्र्यांसाठी वगैरे नीतितत्व संहिता असावी. त्या बाबी एथिक्स इन गव्हर्नन्स या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं. मग नागरिकांची सनद याच्यामध्ये आपण काय सुधारणा करावी याबाबतच्या गोष्टी त्यांचा जो काही 12वा अहवाल आहे, सिटिझन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन हा 12वा अहवाल आहे. त्या दुसऱ्या प्रशासनिक सुधारणा आयोगाने दिलेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी नागरिक केंद्रीय प्रशासन या चॅप्टरच्या अंतर्गत काही सुधारणा सुचवलेल्या आहेत. ठीक आहे. त्या संबंधी त्यांनी ही जी काही नागरिकांची सनद आहे ती अधिक प्रभावी करणं आणि जे काही काय म्हणतात की सरकारकडून नागरिकांना होत असलेला सेवा पुरवठा आहे त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी एक 7 चरणी कार्यक्रम सुचविलेला आहे. ठीक आहे. 7 चरणी मॉडेल त्याला म्हणूयात. की सेकंड ERC जे आहे प्रशासनिक सुधारणा आयोग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन यांनी सुचवलेला 7 चरणी किंवा 7 स्टेप प्रोग्राम, 7 चरणी कार्यक्रम किंवा त्याला काय म्हटलेलं आहे आपण आपल्या नोट्समध्ये 7 स्टेप मॉडेल, 7 चरणी प्रारूप म्हणूयात आपण त्याला, प्रतिमान किंवा प्रारूप. ठीक आहे. ते सुचवलेलं आहे. ते काय आहे? उत्तरामध्ये तुम्हाला थेट ह्याच गोष्टी लिहायच्या आहेत सोल्युशन म्हणून. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही मेन्शन करू शकता. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं, की आपण मागच्या लेक्चरला या गोष्टी बघितल्या होत्या, की तुम्ही सेवा निश्चित करा, सेवा पुरवठ्याची गुणवत्ता. त्याच्यामध्ये आपण सांगितलेल्या आहे सगळ्या गोष्टी, की डिफाईन द सर्व्हिसेस म्हणजेच काय, की सेवांची व्याख्या. व्याख्या म्हणजेच काय, एखादं सरकारी कार्यालय कोणत्या सेवा पुरवितं हे त्या कार्यालयानं स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे, की प्रत्येक संस्थेनं ती संस्था कोणत्या सेवा पुरविते
तिचे लाभार्थी निवडण्याचे निकष काय आहेत, लाभार्थ्यांची पात्रता म्हणजे ग्राहकांची जी पात्रता आहे ती काय असायला हवी, काय आहे ही त्यांनी सांगणं आणि त्यानंतर मग ग्राहक तपासून पाहू शकतात की या सेवेसाठी मी लाभार्थी होऊ शकतो की नाही. म्हणजेच ही डिफाईन द सर्व्हिसेस आहे, हे प्रिन्सिपल या दृष्टीने महत्वाचं आहे. क्लिअर. त्यानंतर दुसरा महत्वाचं तत्व किंवा चरण आहे ते म्हणजे सेवेचे मानक, स्टँडर्ड्स. सेवेची मानकं ते सेट करणं, ते निश्चित करणं आणि त्याचं पालन देखील केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. सेवेचे मापदंड सादर करणं आणि तिची काय गुणवत्ता आणि कालमर्यादेच्या स्वरूपात आपण मानकं ठरवणं की या गुणवत्तेची सेवा आणि या कालावधीत मिळणं, मग तिचं पालन झालं पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्या कार्यालयाला त्या सेवेचे मापदंड, सेवेचं स्टँडर्ड त्या आपण मापदंड म्हणूयात, की ते ठरविणं. त्यानंतर ते मापदंड पूर्ण करण्यासाठी त्या कार्यालयाची क्षमता वाढवली पाहिजे. क्षमता वाढविणं की जेणेकरून तिनं ठरवून दिलेली मानके ती पूर्ण करू शकेल. त्यासाठी त्या संस्थेची काय म्हणजे क्षमता वाढवा, क्षमता विकसित करा. मग त्यासाठी लागणारी संसाधनं असतील, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण असेल, त्यासाठी लागणारा पायाभूत सुविधा असेल, हे त्या संस्थेला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना पुरविणं गरजेचं आहे. क्लिअर. त्यानंतर पुढला महत्वाचा तत्व किंवा चरण आहे ते म्हणजे या मापदंडानुसार या मानक पूर्ण करण्यासाठी त्या संस्थेनं कार्य करणं, परफॉर्म म्हणजेच काय, मापदंडानुसार कार्य. त्यांनी मापदंड ठरवले, त्यांच्या त्या दृष्टीने क्षमता संसाधनं वाढवली आणि त्यानुसार आता त्यांनी त्या मापदंडानुसार कार्य करणं देखील गरजेचं आहे, परफॉर्म करणं देखील गरजेचं आहे. ठीक आहे. सातत्यपूर्णरित्या तेही म्हणजे एकदा दोनदा त्या स्वरूपाच्या सेवा देऊन भागणार नाही, तुम्हाला कन्सिस्टंटली कंटिन्युअसली त्याच दर्जाची सेवा देणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे असतं तो म्हणजे ही जी काय त्यांची कामगिरी आहे त्याच्यावरती देखरेख ठेवणं, म्हणजेच काय, की कामगिरीवर देखरेख. ठीक आहे. कामगिरीवर देखरेख ठेवणं गरजेचं आहे आणि त्या कामगिरीवर देखरेख ठेवून त्याच्यामध्ये ज्या काय उणिवा असतील त्या भरून काढणं, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. म्हणजे हे जे काही स्टँडर्ड ठरवले आहेत त्यानुसारच नागरिकांना सेवा पुरविल्या जात आहेत की नाहीत यावरती लक्ष ठेवणं. ठीक आहे. आणि त्यानंतर देखरेख ठेवून नुसतं भागणार नाही, तर स्वतंत्र एखाद्या त्रयस्थ संस्थेद्वारे, त्रयस्थ निष्पक्ष संस्थेद्वारे त्याचं मूल्यांकन करणं देखील गरजेचं आहे, इव्हॅल्युएशन, की खरंच हे सगळं व्यवस्थित चाललं आहे का. ठीक आहे. की लाभार्थ्यांवरती त्याचा काय परिणाम होत आहे हे एका त्रयस्थ निष्पक्ष संस्थेद्वारे त्याचं मूल्यांकन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्या मूल्यांकनानंतर, एक मिनिट, त्या मूल्यांकनानुसार सातत्यपूर्ण म्हणजे त्या संस्थेने त्याचा रिपोर्ट दिला की अशा अशा काही उणिवा आहेत, अशा असे काही लॅक्युनाज आहेत, मग ते कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण तुम्ही सुधारणा देखील केली पाहिजे. ठीक आहे. सतत सुधारणा करत राहणं. मग हा 7 चरणी कार्यक्रम दुसऱ्या प्रशासनिक सुधारणा आयोगाने सांगितलेला आहे की नागरिकांना सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारायची असेल, नागरिकांची सनद ही अधिक प्रभावी आणि परिणामकारक करायची असेल, ठीक आहे, तर त्यासाठी या 7 गोष्टी करणं गरजेचं असल्याचं या दुसऱ्या प्रशासनिक सुधारणा आयोगानं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि या 7 कलमी मॉडेलनुसार आपण जो काही सेवा पुरवठा आहे तो अधिक लोकाभिमुख म्हणजे पीपल सेंट्रिक करू शकतो, अधिक पारदर्शक करू शकतो आणि सरकारला अधिक, प्रशासनाला अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी जबाबदार धरू शकतो. त्या दृष्टीनं हा जो काय आराखडा आहे हा महत्वाचा आहे. ठीक आहे. मग सेवा पुरवठा म्हणजे काय, त्यानंतर नागरिकांची सनद काय आहे, या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. नागरिकांची सनद काय आहे परत एकदा बघायचं झालं तर, ही जे काय आहे नागरिकांची सनद आहे, हा जो काय लिखित दस्तावेज आहे की सरकारची जबाबदारी नागरिकांप्रती काय आहे हे दाखविणारा दस्तावेज लिखित स्वरूपाचं. त्यामध्ये हे 4 गोष्टी महत्वाच्या असतात की ध्येय काय आहे, ध्येय विधान, त्यानंतर धोरण विधान, सेवांची यादी, गाळण निवारण यंत्रणा आणि ग्राहकांकडून असलेल्या अपेक्षा, याला आपण नागरिकांची सनद असं म्हणत असतो. ठीक आहे. तिचं महत्व काय आहे, तिच्या अंमलबजावणीतल्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना आपण कोणत्या करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या कराल, नोट्स म्हणून पुन्हा एकदा वाचा. त्यात जर काय अडचण असेल तर मला विचारा आणि या संबंधीचा जो PYQ आहे तो मी तुम्हाला अटेम्प्ट करण्यासाठी आपल्या ग्रुपवरती देईल. ठीक आहे. सगळ्यांनी तो प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. क्लिअर. चला पुढच्या लेक्चरला भेटूयात.
थँक्यू सो मच.